कोल्हापुरातून आता अयोध्येला पहिली रेल्वे रवाना होणार आहे। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ही अयोध्या वारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्येष्ठ नागरिकांना यातून मोफत तीर्थयात्रा सुद्धा उपलब्ध असेल। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, कोल्हापुरातून अयोध्येला ही पहिली रेल्वे सध्या रवाना होणार आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? गौरी, पहिलीच ट्रेन जी आहे ती रवाना झालेली आहे। ही दृश्य तू पाहतेस। खरं तर आकर्षक फुलांनी सजवली ही ट्रेन आहे, ज्यामध्ये 800हून अधिक प्रवासी जे आहेत ते भाविक जे आहेत ते जात आहेत। त्यामुळं एक आनंदाचं वातावरण कोल्हापुरातल्या अनेक भाविकांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय, ज्यामध्ये काही वेळापूर्वी आता पालकमंत्री हसन मुश्रीफ असू दे, खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत ही ट्रेनला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं यामध्ये अनेक कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागातील नागरिक आहेत, ज्यांना खरं तर या योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला आहे। कोल्हापुरातून निघणारी ही पहिलीच रेल्वे आहे। महाराष्ट्रातली या योजनेचा शुभारंभ जो आहे तो कोल्हापुरातून झाला, त्यामुळं एक आनंदाचं वातावरण या सगळ्याच भाविकांच्या चेहऱ्यावरती सध्या पाहायला मिळतं। त्यामुळं नक्कीच ही सगळे भाविक जरी बघितलं तर अनेक जण हात दाखवत खरं तर अयोध्येच्या दिशेनं रवाना झालेले। त्यामुळं एक उत्साहाचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून होतं की आम्ही कोल्हापुरातून या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून अयोध्येला जाणार, आणि तेच अयोध्येला जात असताना अनेकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो आणि एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। त्यामुळं अशाच पद्धतीने ही योजना जी आहे ती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या पुढच्या काळामध्ये चालू देखील राहणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिलेली आहे। गौरी, शेखर, आनंदाचं वातावरण आपण या भाविकांमध्ये पाहू शकतो। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।